घरामध्ये लपून बसू लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पालघरच्या जव्हार येथल्या जांभूळ माथा येथली ही धक्कादायक घटना आहे। शिक्षक लोकनाथ जाधव यांनी शुक्रवारी काही विद्यार्थ्यांना 2 किलोमीटर लांब असलेल्या झऱ्यावर पाणी आणण्यासाठी पाठवलं होतं। पाणी घेऊन शाळेत परतणाऱ्या विद्यार्थ्यांना उशीर झाल्यामुळे या शिक्षकांना 4 ते 5 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केलेली होती आणि त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी शाळेत न जाताच दिवस जंगलातच लपून काढलेला होता। मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात कारवाई करण्याची मागणी आता पालकांकडून केली जाते। या शिक्षकाविरोधात यापूर्वी देखील अनेक तक्रारी झालेल्या होत्या, मात्र गट शिक्षण अधिकारी तसेच वरिष्ठांकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे पालकांनी आता ठिय्या आंदोलनाचा इशारा दिलाय। शाळेची अतिशय गंभीर बाब आहे। विद्यार्थ्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं की शनिवारी शिक्षक शाळेत येत नाहीत आणि सोमवारी शाळेत आल्यानंतर ते आपली शालेय त्यांच्या हजेरी असते शिक्षकांची, त्या हजेरीवर सिग्नेचर करून ते त्यांची हजेरी लावतात। ही सुद्धा एक खूप दुःखद, एक वाईट गंभीर परिस्थिती अति दुर्गम भागातील शाळांची आहे। तर गट शिक्षण अधिकाऱ्यांनी ह्या सुद्धा गोष्टीचा खुलासा करावा। सकाळी 11 वाजता पाठवलं होतं तर आम्ही उशीर झालो तेवढ्यात आमचे 2 कानाखाली मारले। आम्ही झऱ्यावर पाण्याला गेलो होतो, 1 किलोमीटर दूर होतो आणि माझ्या मित्रांना मारले म्हणून मी भेव खाल्ल्यामुळे जंगलात पळून गेलो। आता बातमी आहे बीडमधून। बीड जिल्हा परिषदेमधल्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक विभागाचे